बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। दिल्ली स्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने आत्मघाती हल्लेखोर दहशतवादी डॉक्टर उमर नबीचा साथीदार शोएब याला अटक केली आहे। शोएब फरीदाबादमधील धौज गावाचा रहिवासी आहे। तो अल फलाह विद्यापीठात वॉर्ड बॉय होता। दहशतवादी उमरला सामान आणण्यात घेऊन जाण्यात त्याने मदत केली असा त्याच्यावर आरोप आहे। शोएबनेच नुहमध्ये उमरला त्याची मेहुणी अफसानाच्या घरी खोली भाड्यानं मिळवून दिली होती। 10 नोव्हेंबर रोजी दिल्ली स्फोटापूर्वी 10 दिवस उमर याच घरात राहिला होता। स्फोटाच्या दिवशी तो नुह येथूनच दिल्लीसाठी निघाला होता। दिल्ली स्फोट प्रकरणात ही 7वी अटक आहे। दुसरीकडे दहशतवादी मॉडेलमध्ये सामील असलेल्या डॉक्टर मुजमिल शकीलच्या माहितीनंतर आता तपास यंत्रणा NIA डॉक्टर आदिल अहमद आणि डॉक्टर शाहीन सईद यांना अल फलाह विद्यापीठात आणणार आहे। आतापर्यंतच्या तपासात समोर आलंय की डॉक्टर आदिल आणि डॉक्टर उमर नबी यांच्यात अनेक वर्षापासून मैत्री होती। आदिल अनेकदा उमरला भेटण्यासाठी विद्यापीठात आला होता। तो विद्यापीठाच्या वसतिगृहात उमरच्या फ्लॅटमध्येच थांबत असे। इथं त्यांची भेट मुजम्मिल शकील आणि शाहीन सईद यांच्याशी झाली असं सांगितलं जात आहे। आदिलनेच फतेहपुरा तगा आणि तहूज गावात स्फोटकं जमा करण्याची कल्पना दिली होती, कारण आसपास मोठ्या प्रमाणात मुस्लिम लोकसंख्या आहे। याशिवाय इथं कोणत्याही कागदपत्रांच्या औपचारिकतेशिवाय खोल्या सहज भाड्याने मिळतात। जम्मू काश्मीर पोलिसांनी UP पोलिसांच्या मदतीने 26 ऑक्टोबर रोजी सहारनपूर येथून आदिल अहमदला अटक केली होती। त्याच्या काश्मीरमधील घरातून AK-47 रायफल जप्त करण्यात आली। त्याच्या अटकेनंतरच फरीदाबादमध्ये स्फोटक सामग्री सापडल्याचं प्रकरण समोर आलं। पोलिसांच्या कठोर चौकशीत आदिलने माहिती दिली असं सांगितलं जात आहे। त्याने व्हाईट कॉलर टेरर मॉडेलमध्ये सामील असलेल्या इतर डॉक्टरांची नावं सांगितली। त्याचबरोबर फतेहपुरा तगा आणि धौज गावात स्फोटक सामग्री जमा केल्याची माहिती दिली। यानंतर पोलिसांनी मुजम्मिल शकीलला पकडलं। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंगळवारी पुन्हा एकदा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली आहे। धनंजय मुंडे हे थर्ड क्लास व्यक्ती आहेत। त्यांना अजूनही वाल्मिक कराडची आठवण येत असेल तर माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत असं त्यांनी म्हटलं आहे। धनंजय मुंडे यांची नुकतीच परळीत एक जाहीर सभा झाली। या सभेत त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला वाल्मिक कराडची आठवण येत असल्याचं विधान केलं होतं। आज 9-10 महिने झाले जगमित्र कार्यालय सुरू आहे, कामही सुरू आहे, पण एक व्यक्ती नाही याची मला प्रकर्षाने जाणीव होते असं ते म्हणाले। अंजली दमानिया यांनी मंगळवारी त्यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला। त्या म्हणाल्या, मला धनंजय मुंडे यांचं विधान ऐकून राग आला, संताप आला। ही व्यक्ती थर्ड क्लास आहे, ॲब्सोल्युटली थर्ड क्लास। एवढं सगळं होऊनही त्यांना आठवण येत असेल तर माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत। परळीच्या जनतेनंच आता त्यांना पुन्हा निवडून देऊ नये। उल्लेखनीय बाब म्हणजे वाल्मिक कराड हा मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी आहे। सध्या तो मकोका अंतर्गत बीड जिल्हा कारागृहात खडी फोडतोय। त्याच्यावर संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे। अंजली दमानिया यांनी यावेळी मुंडवा भूखंड घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होण्यात दिरंगाई होत असल्यावरही आगपाखड केली। त्या म्हणाल्या, पुणे भूखंड घोटाळ्यात यंत्रणा पार्थ पवार यांना पाठीशी घालत आहेत। त्यांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न होतोय। इथं आपल्यापैकी कुणी असतं तर त्याच्यावर आत्तापर्यंत FIR ही दाखल झाला असता, पण इथं पार्थ अजित पवार हे नाव आहे। या नावामुळेच अद्याप त्याच्यावर FIR दाखल झाला नाही। FIR मध्ये नावही घेतलं जात नाही। मुद्रांक शुल्क भरण्यासाठी ॲमेडिया कंपनीला 10 दिवसांची वाढीव मुदत देण्याचं काम सुरू आहे। या असंख्य प्रश्नांनी त्रास होत आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मुंबईच्या ओळखीचा मुद्दा पेटलाय। IIT मुंबईच्या कार्यक्रमात केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झालाय। त्यांनी IITच्या नावात बॉम्बे हे नाव तसंच राहिलं, त्याचे मुंबई झालं नाही हे चांगलं झालं असा उल्लेख केला। या एका वाक्याने मराठी जनतेमध्ये नाराजीचा सूर उमटलाय। मुंबईचं नाव मराठी इतिहास, मराठी संस्कृती आणि या भूमीच्या मूळ देवी मुंबाशी जोडलेलं आहे। त्यामुळे मुंबईऐवजी बॉम्बेचा आग्रह व्यक्त करणं ही महाराष्ट्राच्या अभिमानावर घाला असल्याची भावना राजकीय वर्तुळात व्यक्त होतीये। या वादाला उत्तर देत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट प्रहार केलाय। त्यांनी सोशल मीडियावरून भाजप नेतृत्वावर आणि केंद्रीय मंत्र्यांवर जोरदार टीका केली। राज ठाकरे म्हणाले की
जितेंद्र सिंह यांचं हे विधान केंद्र सरकारच्या मानसिकतेचं दर्शन घडवतं। मुंबई जी मराठी माणसाची आहे तिला महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव आजही शिजतोय। त्यांनी इशारा दिला की काही शक्ती मुंबई आणि आजूबाजूचा MMR परिसर गुजरातमध्ये जोडण्याचे प्रयत्न करत आहेत। केंद्र सरकारने अलीकडे चंदीगडचा मुद्दा उचलून धरण्याची आठवण देत राज ठाकरे यांनी मराठा लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलं। राज ठाकरे यांनी जितेंद्र सिंह यांच्या मूळ प्रदेशाचा उल्लेख करत म्हणाले, त्यांचा मुंबईशी महाराष्ट्राशी काहीही संबंध नाही, तरीही ते येऊन मुंबईच्या नावावर भाष्य करतात। फक्त दिल्लीतील नेतृत्वाची मर्जी ठेवण्यासाठी ही वक्तव्य केली जातात। त्यांनी केंद्रावर आरोप केला की मुंबई नेहमीच डोळ्यात खुपते, कारण ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असून इथं मराठी ओळख दृढ आहे। सुरुवातीपासूनच काही जण मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत आलेत, परंतु महाराष्ट्रातील जनतेने तो प्रत्येक वेळी हाणून पाडलाय। मुंबई मराठी माणसाचीच आहे आणि राहणार हे त्यांनी ठामपणे स्पष्ट केलं। कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा वादात सापडले। सोशल मीडियावर त्याचा एक फोटो व्हायरल होतोय, ज्यात ते टी-शर्ट घातलेले दिसत आहेत। टी-शर्टवर छापलेल्या फोटोमध्ये एका कुत्र्याचा फोटो आणि RSS सारखे दिसणारे अक्षर दिसत आहेत, मात्र पूर्ण R स्पष्ट दिसत नसल्यामुळे अनेकांनी याला PSS असंही म्हटलंय। कामरा यांनी हा फोटो सोमवार 24 नोव्हेंबर रोजी सोशल मीडियावर पोस्ट केला होता। हा फोटो आता व्हायरल होतोय। कामरा यांनी या पोस्टमध्ये लिहिलं, हा फोटो कोणत्याही कॉमेडी क्लबमधील नाही। यापूर्वी मार्चमध्ये कामरा यांनी एका कॉमेडी क्लबमध्ये महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांवर परोडी गाणं गायलं होतं। त्यानंतर शिवसेनेनं त्या क्लबमध्ये तोडफोड केली होती। त्या टी-शर्टवरील लिखावट आणि डिझाईनवर भाजप आणि शिवसेना नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतलाय। दोन्ही पक्षांचा आरोप आहे की कामरा यांनी टी-शर्टद्वारे RSSची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केलाय, तर पोलिसांचं म्हणणं आहे की प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि गरज पडल्यास कारवाई देखील केली जाईल। शिवसेना मंत्री संजय शिरसाट म्हणाले की RSSने यावर कठोर उत्तर द्यावं। कामरा यांनी यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अनेकदा तीव्र टीका केली आहे। यापूर्वी 36 वर्षीय स्टँडअप कॉमेडियन कामरा यांनी मार्च 2025 मध्ये त्यांच्या शोमध्ये शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीवर उपहासात्मक टिप्पणी केली होती। कामरा यांनी दिल तो पागल है या चित्रपटातील एका गाण्याची परोडी केली होती, ज्यात शिंदे यांना गद्दार म्हटलं होतं। त्यांनी गाण्याच्या माध्यमातून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीबद्दलही विनोदी शैलीत भाष्य केलं होतं। कामरा यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर 23 मार्चच्या रात्री शिवसेना शिंदे गटाच्या समर्थकांनी मुंबईतील खार परिसरात असलेल्या हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये जोरदार तोडफोड केली होती। तसंच कामरा यांच्यावर मुंबईतील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल होते। बहुप्रतीक्षित मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच मतदार यादीतील घोळ आता गंभीर पातळीवर पोहोचलाय। नुकत्याच 20 नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये तब्बल 11 लाख दुबार मतदारांची नावं असल्याची बाब समोर आली आहे। काही मतदारांची नावं चक्क 103 वेळा नोंदवली गेल्याचंही यादीतून दिसून येतं। मुंबईच्या एकूण 1,44,44,315 मतदारांपैकी 4,33,000 व्यक्तींची नावे वारंवार नोंदवली गेली आहेत, ज्यामुळे बोगस मतदारांची संख्या 11 लाखांवर पोहोचली आहे। मतदार यादीतील या महाघोटाळ्यामुळे महापालिका प्रशासन अडचणीत आलंय। यादीतील त्रुटींवर ठाकरे गट, शिवसेना आणि मनसेकडून वारंवार आक्षेप घेतले जात असताना प्रशासनाने सुरुवातीला हे आरोप तथ्यहीन असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं। मात्र एकाच व्यक्तीचं नाव 103 वेळा नोंदवल्याचं सिद्ध झाल्यानं प्रशासनाच्या या दाव्यातील हवा निघून गेली आहे। या मोठ्या घोळानंतर 11 लाखांहून अधिक दुबार नावांना वगळण्यासाठी BMC प्रशासनाने तातडीने 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत विशेष मोहीम हाती घेतली आहे। मतदारांना हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी 27 नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे। 5 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल। प्रारूप यादीत जे मतदार दुबार नोंदवले गेले आहेत त्यांची नावे चिन्हांकित करण्यात आली आहेत। त्यांना स्वतःहून अतिरिक्त नावं वगळण्याचे आवाहन करण्यात आले। तसंच मतदानाच्या दिवशी दुबार नोंदणी आढळल्यास त्या मतदाराकडून अन्यत्र मतदान केलं नसल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येणार आहे। पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात बाबरी मशिदीच्या भूमिपूजनाचे पोस्टर लागले आहेत। यावर लिहिलं आहे की जिल्ह्यातील बेलडांगा इथं बाबरी मशिदीचा भूमिपूजन सोहळा होईल। तृणमूल काँग्रेस आमदार हुमायूं कबीर यांना आयोजक म्हणून नमूद केलंय। कबीर यांनी मंगळवारी स्वतः सांगितलं की
आम्ही 6 डिसेंबर रोजी मशिदीची पायाभरणी करू. 3 वर्षात त्यांचे बांधकाम पूर्ण होईल. कार्यक्रमात अनेक मुस्लिम नेते सहभागी होतील. अयोध्येतील वादग्रस्त ढाचा 6 डिसेंबर 1992 रोजी कारसेवकांनी पाडला होता. पुढील महिन्यात बाबरी विध्वंसाला 33 वर्ष पूर्ण होतील. TMC आमदारांचं म्हणणं आहे की याच निमित्तानं हे आयोजन करण्यात आलंय. TMC आमदारांचं हे विधान तेव्हा समोर आलंय जेव्हा मंगळवारी अयोध्येत पंतप्रधान मोदींनी राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण केलं. ध्वजारोहणाचा अर्थ आहे की मंदिर आता पूर्ण झाले. 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली होती. यावर भाजपने तीव्र टीका केली आहे. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी आरोप केला की TMC पश्चिम बंगालमध्ये मशीद नाही तर बांगलादेशची पायाभरणी करत आहे. गिरिराज सिंह यांनी दावा केलाय की ममता बॅनर्जी सरकार बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या समर्थनावर अवलंबून आहे. ज्या प्रकारे TMC हिंदूंच्या मृतदेहांवर राजकारण करत आहे ते जास्त काळ टिकणार नाही. काँग्रेस नेते उदित राज यांनी TMC आमदार कबीर यांना पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले, जर मंदिराचं भूमिपूजन होऊ शकतं तर मशिदीचं का नाही? विरोध करणारे विनाकारण वाद निर्माण करत आहेत. हे धार्मिक स्वातंत्र्य आहे. शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडीचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संजय राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी भांडूप येथील त्यांच्या घरी भेट दिल्यानंतर मोठं विधान केलंय. राऊत यांची तब्येत मागील काही दिवसांपासून बिघडलेली असल्यानं त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांपासून अंतर ठेवलंय. मात्र आज झालेल्या भेटीत राऊत यांचा उत्साह पाहून उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केलं. माध्यमांशी बोलताना त्यांनी विनोदी शैलीत सांगितलं की आता मी राऊतांना रोज फोन न करता त्यांच्या भावालाच त्यांची खबरबात घेण्यासाठी त्रास देतो. त्यांनी पुढे सांगितलं की राऊत आता प्रकृतीच्या अडचणीतून सावरत असून त्यांचे पुनरागमन लवकरच होणार आहे. फक्त परत येणार नाहीत तर पूर्वीपेक्षा अधिक जोमाने राजकीय रणांगणात उतरणार असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला. संजय लवकरच पुन्हा मैदानात दिसतील आणि यावेळी हातात तलवार घेऊन अशा शब्दात त्यांनी राऊतांच्या लढाऊ वृत्तीवर मोहर मारली. ठाकरे यांच्या या विधानामुळे शिवसेना ठाकरे गटात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. राज्यातील राजकारणात नेहमीच ठाम भूमिका घेणारे आणि आपली भूमिका स्पष्टपणे मांडणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या गंभीर समस्यांमुळे घराबाहेर निघू शकले नाहीत. वैद्यकीय तपासणीत त्यांना गंभीर प्रकारचा आजार असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितलंय. त्यामुळे 31 ऑक्टोबरपासून त्यांनी सर्व सार्वजनिक कार्यक्रमांना ब्रेक दिलाय. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खास त्यांच्या भांडूप येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची सविस्तर विचारपूस केली. या भेटीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. बिहार विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राजद नेते तेजस्वी यादव आता नुकसानीची कारणं समजून घेण्यासाठी आणि संघटना दुरुस्त करण्यासाठी कामाला लागलेत. याच मालिकेत आज 26 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत पाटणा येथील राजद कार्यालयात पराभूत झालेल्या 119 जागांची सविस्तर समीक्षा केली जाईल. यावेळी तेजस्वी यादव पराभूत उमेदवार, जिल्हाध्यक्ष आणि पक्षाच्या प्रधान महासचिवांसोबत विभागवार 1-to-1 बैठक घेतील. सूत्रांनुसार तेजस्वी यादव उमेदवारांकडून बूथस्तरीय अहवाल, मतदानाचे स्वरूप, विविध सामाजिक वर्गांचा मतांचा वाटा, मित्रपक्षांची कामगिरी आणि निवडणूक रणनीती यावर सविस्तर अभिप्राय घेतील. निवडणुकीनंतर लगेचच तेजस्वी यांनी सर्व पराभूत उमेदवारांकडून अंतर्गत विरोधकांची यादी मागितली होती. आता या समीक्षा बैठकीत ते पराभवामागे संघटनात्मक कमकुवतपणा होता, रणनीतिक चूक होती की स्थानिक पातळीवर समन्वयाचा अभाव होता हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. तेजस्वी यादव यांची ही आढावा बैठक 2 टप्प्यात होईल. पहिला टप्पा 26 ते 30 नोव्हेंबरपर्यंत चालेल. त्यानंतर 1 ते 5 डिसेंबरपर्यंत बिहार विधानमंडळाचे अधिवेशन असल्यानं बैठका थांबवण्यात येतील. दुसरा टप्पा 6 ते 9 डिसेंबरपर्यंत आयोजित केला जाईल. पक्षसूत्रांचं म्हणणं आहे की या बैठकांच्या आधारावर संघटनात्मक सुधारणा आणि नवीन रणनीतीवर मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. आज पहिल्या दिवशी मगध विभागातील पराभूत उमेदवारांना बोलावण्यात आले. निवडणूक निकाल लागल्यानंतर 14 नोव्हेंबरपासून तेजस्वी यांनी मीडिया आणि सार्वजनिक उपस्थितीपासून अंतर ठेवलं होतं. आता ते थेट आपल्या उमेदवारांशी बोलून पराभवाचे कारण समजून घेऊ इच्छितात. पक्षांतर्गत असं मानलं जातंय की तेजस्वी या आढाव्याच्या निष्कर्षाच्या आधारावर मोठ्या स्तरावर बदल आणि कठोर निर्णय घेऊ शकतात.